वाणिज्य महाविद्यालय इथं झालेलं आहे आणि प्रत्येक वर्षी मी पहिली इथं स्कॉलर म्हणून विद्यार्थिनी आहे आणि पहिली डिस्टिंक्शन शिवाजी विद्यापीठामध्ये प्रत्येक वेळेस PG UG BEd आणि जो MPhilचं जो PhDचं असतं त्याच्यामध्ये पण शिवाजी विद्यापीठामध्ये पहिली आहे आणि विशेष म्हणजे सेट आणि नेट पहिल्यांदा झालेली या भूमीतली मी आहे. हे मी का सांगते, मला सांगणं आवश्यक वाटलं. माझ्या भगिनी खूप आहेत इथं, बंधू पण आहेत, माझ्या नंतरचे म्हणजे माझे छोटे भाऊ बहीण आहेत इथं. आणि हा जो सरांनी सांगितलं की जसं आपण स्वतः उभं राहावं लागतं. अजूनपर्यंत माझं शिक्षण संपलेलं नाही. गेल्याच वर्षी सुगम संगीतामध्ये विद्यापीठामध्ये पहिली आलेली आहे. या गोष्टी करत असताना आपण तुम्ही कारणं देता. मला इथं आल्यानंतर AAAच्या अनुषंगानं मी जे काही नोंदणी केली, निरीक्षण केली आणि इव्हॅल्युएशन केलं, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की विद्यार्थी कारण सांगतो. काय कारण सांगतो की आम्हाला नियमितपणे उपस्थित राहता येत नाही. मी फक्त BA झाले होते, त्याच्यानंतरचं शिक्षण पूर्ण मी लग्न झाल्यानंतर केलेलं आहे. BEd पण झालेलं आहे माझं. तर आपण कारण द्यायला एक नंबरचे असतो. लग्न झाले, घरचं व्याप आहे, नोकरीचं असं तसंच आहे, ही कारणं आपण बंद केली पाहिजे. कारण शिक्षण संस्था ही सेवा संस्था आहे, हे पहिल्यांदा डोक्यात ठेवलं पाहिजे. ते व्रत आहे. ज्याला हे मनापासून करायचं आहे त्यांनीच इथं यावं, BEdला ऍडमिशन घ्यावं. माझी कुठंतरी नोकरी लागेल, कोणत्या तरी संस्थेत माझी ओळख आहे म्हणून इथं BEdला ऍडमिशन घेणं, अशा माणसांकडून BEd पूर्ण